नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवनवीन आध्यात्मिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तशाच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा छोटासा प्रयत्न आपल्यासमोर करतो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे कार्तिक शुक्ल पंचमी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी, जिला आपण पांडव पंचमी म्हणून ओळखतो, त्या पांडव पंचमीबद्दल आपण आजची माहिती जाणून घेणार आहोत. ही पांडव पंचमी 17 तारखेला म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी 11:03 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबरला सकाळी 9:18 आहे. मग आता या पंचमीची माहिती काय आहे, या पंचमीला काय केल्याने काय होते, नक्की जाणून घेऊया. परंतु त्याआधी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर या दिवशी ज्या लोकांची दिवाळी पूजन राहिले असेल, दिवाळीतील लक्ष्मीपूजन करण्याचं राहून गेलं असेल, तर लक्ष्मीपूजन करण्याचा उत्तम मुहूर्त म्हणून पांडव पंचमीला ओळखले जाते. या दिवशी गणेश लक्ष्मीचं पूजन केलं जातं. शिवाय दिवाळीत लक्ष्मीपूजन इतकंच महत्त्व या दिवसाला सुद्धा दिलं जातं, कारण याच दिवशी दुकानदारांकडून नवीन व्यवसायाची सुरुवातसुद्धा केली जाते. नवीन व्यवसायाच्या ज्या काही खातेवह्या असतात त्यांना नव्याने सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे पंचमीचा दिवस मानला जातो. ज्ञानाचं आणि बुद्धीचं साठवण किंवा पूजनसुद्धा ह्याच दिवशी केलं जातं. अशी ही पांडव पंचमी अतिशय महत्त्वाची आहे. तसे म्हणता पांडव पंचमीच्या बाबतीत पौराणिक कथा अनेक सांगितल्या जातात. पांडवांचं पृथ्वीवर अवतरणसुद्धा याच दिवशी झाल्याचं मानलं जातं. मग अवतरण झालं म्हणजे काय झालं? माता कुंतीने धर्मराजाला आवाहन करून युधिष्ठिराला जन्माला घातला, तोच पांडव पंचमीचा दिवस. त्यासोबत पुढच्या वर्षीसुद्धा पुन्हा वायुदेवतेचं आवाहन करून भीमाला जन्माला घातलं, तोही पांडव पंचमीचा दिवस. एकंदरच काय की पांडव पंचमीला पांडवांचं अवतरण पृथ्वीवर झालं. पुन्हा एका पौराणिक कथेनुसार मानलं जातं की पांडवांचं जे धर्मयुद्ध होतं ते संपलं, ते सुद्धा याच दिवशी. पांडवांनी विजय मिळवला, तो सुद्धा याच दिवशी. या पद्धतीने धार्मिक महत्त्व आजच्या या दिवसाला नक्कीच आहे, म्हणजेच पांडव पंचमीच्या दिवसाला नक्कीच आहे. दिवाळी पूजना इतका महत्त्वाचा दिवस म्हणजेच पांडव पंचमीला मानलं जातं. सौभाग्य पंचमी, ज्ञानपंचमी, लाभपंचमी असं सुद्धा या पांडव पंचमीला म्हटलं जातं. तसं पाहता धनत्रयोदशीपासून जी दिवाळी सुरू होते, दिव्यांचा उत्सव सुरू होतो, या दिव्यांच्या उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून सुद्धा पांडव पंचमी किंवा लाभपंचमीकडे बघितलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या लोकांचं लक्ष्मीपूजन काही कारणास्तव राहून गेलं, त्यांना ते करणं शक्य झालं नाही, त्यांना सुद्धा या दिवशी पूजन करण्याची संधी असते. त्या दिवशी ते पूजन करू शकतात. एखाद्याला नवीन व्यवसाय करायचा असेल, सुरू करायचा असेल, परंतु दिवाळी पाडव्यासारखं मुहूर्त सुद्धा टळून गेलं असेल, हरकत नाही, घाबरू नका. पांडव पंचमीच्या दिवशी नक्की आपण या नवीन व्यवसायाला शुभ मुहूर्तावर सुरुवातसुद्धा करू शकतो. ही तिथी सुखसमृद्धीत वाढ करणारी तिथी म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणून व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्त्व असून जीवनात भरभराट होण्यासुद्धा मदत याच दिवसामुळे होते. मानले जाते की या दिवशी भगवान शिवपरिवार व माता लक्ष्मी यांचे सोबत पूजन केल्याने जर तुमचे कुटुंब एखाद्या बाधेशी संबंधित असेल तर त्या बाधेपासून सुद्धा आपल्या कुटुंबाचे संरक्षण होण्यास मदत होते. विस्तृत माहितीच्या अंतर्गत बघूया कार्तिक शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजेच पांडव पंचमी. म्हणून या पंचमीला लाभपंचमी सुद्धा म्हणतात. या वर्षी जर आपण विचार करायचं ठरलं तर 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:03 सुरू होणारी पंचमी 9:18 दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबरला संपणार आहे. मग या शुभ मुहूर्तावर पूजन करायचं म्हणजे शुभ मुहूर्त कुठलं धरावं, तर 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:45 पासून 10:19 जो मुहूर्ताचा कालावधी आहे तो अतिशय शुभ मुहूर्ताचा कालावधी आहे. या मुहूर्ताच्या कालावधीमध्ये आपण लक्ष्मीचं पूजन करू शकतात. लक्ष्मीसोबत माता लक्ष्मी, गणेशाचं, सोबतच सरस्वती मातेचंही पूजन आपण या दिवशी करू शकतो. म्हणूनच या दिवसाला सौभाग्य पंचमी म्हटलं जातं. ज्ञानपंचमी व लाभपंचमी असेही म्हटले जाते. सगळ्या लाभाला वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या
व्यवसायाला वृद्धीसाठी प्रार्थना या दिवशी आपण करू शकतो व नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाऊ शकते। दिवाळीनंतर या दिवशी ज्यांची दुकानं दिवाळीपासून सुट्टी घेतल्याने बंद असतात की नाही, त्यांची दुकानंसुद्धा या दिवशीच उघडली जातात व या दिवसापासून पुन्हा नव्याने खातेवहीची सुरुवात होते, पुन्हा नव्याने दुकान व्यवसायाची सुरुवातसुद्धा होत असते। म्हणून ही पंचमी खूप महत्त्वाची म्हणून ओळखली जाते। दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून सुद्धा या दिवसाकडे बघितले जाते। गणपती व लक्ष्मीचं पूजन केलं जातं। दिवाळीत लक्ष्मीपूजना इतकं महत्त्व असलेल्या या दिवसालाही पूजनालाही तितकंच महत्त्व आहे। कडक पंचमी असेही काही भागात म्हटले जाते। दुकानदारांकडून या दिवशी व्यवसायाचं पूजन हमखास केलं जातं, त्यांच्यासाठी ती महत्त्वाची तिथी मानली जाते। बरं, आता मग पूजन कसं करावं, तर नवीन हिशेबवही लिहिण्यास सुरुवात या दिवसापासून करावी। गणपती, सरस्वती व लक्ष्मी मातेचं पूजन हेही गरजेचं त्या दिवशी मानलं जातं। त्यानुसार सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे। अर्घ्य दिल्यानंतर घर, व्यवसाय, दुकान ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी जे देवघर असेल त्या देवघरात आपण संसारातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी पूजा करू शकतो। संसारातील सर्व मनोकामना पूर्तीचा दिवस म्हणून सुद्धा या दिवसाकडे बघितले जाते। भगवान शिवाचंही पूजन या दिवशी अवश्य करावं, ज्यायोगे दुःख, कष्ट, दारिद्र्य दूर होऊन माणसाला सुख व समृद्धीची प्राप्ती होते। या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन अवश्य करायला हरकत नाही। जे लोक या दिवशी लक्ष्मीपूजन करू शकले नाहीत, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे लोक लक्ष्मीपूजन करू शकले नव्हते त्या लक्ष्मीपूजनाला त्या लोकांना सुद्धा दिवाळी इतकंच म्हणजे लक्ष्मीपूजना इतकाच लाभ या पंचमीच्या पूजनाने होऊ शकतो। प्रथम गणेशाचं पूजन करून शिवाची पूजा करावी। शिवाचं पूजन झाल्यानंतर भगवान शिवांच्या पूजनानंतर माता लक्ष्मीचं पूजन करावं, नवीन खातेवही लिहिण्यास सुरुवात करावी, ज्यायोगे लक्ष्मी मातेचं सुद्धा, सरस्वती मातेचं सुद्धा म्हणजे ज्ञानाचं सुद्धा पूजन या दिवशी होईल। त्यासोबतच काही उपायसुद्धा आपण या दिवसासाठी करू शकतो। दान स्वरूपी दान देऊ शकतो, म्हणजे गरिबांना अन्नदान, वस्त्रदान अवश्य करू शकतो, ज्या योगे लक्ष्मी मातेची कृपा व वृद्धी आपल्यासाठी नक्कीच होईल। बुद्धीसाठी सुद्धा पुस्तकरूपी सरस्वतीचं पूजन या दिवशी अवश्य करावं। व्यवसाय वृद्धीसाठी लाभपंचमीला हिशेबवही पूजन आजच्या दिवशी करावं। हिशेब लिहिण्यास आधी शुभलाभ लिहिण्यास सुरुवात करावी, म्हणजे माता सरस्वतीची सोबतच लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर नक्कीच होते। मिठाईचा नैवेद्य द्यावा। सौभाग्य लाभ पंचमी व सौभाग्य आरोग्य मागून घ्यावं। बुद्धी, ज्ञान, लाभ नक्कीच या दिवशी आपल्यावर होईल। या प्रकारे ज्यांचं कोणाचं लक्ष्मीपूजन राहून गेलं असेल त्यांनी लक्ष्मीपूजना इतकंच महत्त्व असलेल्या पंचमीला लक्ष्मीपूजन नक्की करावं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।